नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। लवकरच शेतकरी कर्जमाफी देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही अट पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला शेतकरी कर्जमाफी मिळणार नाही। मग शेतकरी कर्जमाफीसाठी कोणती अट पूर्ण करणे गरजेचे आहे? तसेच नियमित कर्जदारांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि 2 लाख रुपये कर्जमाफी होणार आहे। त्यासाठी कोणती अट पूर्ण करणे गरजेचे आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, शेतकरी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करून त्याला पुन्हा एकदा सन्मानाने शेती करण्यासाठी बळ देणाऱ्या राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत आता गती आली आहे। गेल्या काही वर्षातील नैसर्गिक संकटाच्या मालिकांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना एक संजीवनी ठरणार आहे। मात्र या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण ही अट सरकारने अनिवार्य केली आहे। ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीच्या लाभाचा मार्ग मोकळा होणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आधार केंद्राकडे लागलेल्या आहे। पारदर्शकता अचूकता राखण्यासाठी उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांसाठी अंतिम टप्प्यातील महत्त्वाची पायरी ठरणार आहे। मग हे आधार प्रमाणीकरण कसे करायचे आहे? तर शेतकऱ्यांनी जवळच्या आपल्या CSC केंद्रावर किंवा बँकेत जावे, आपल्या अंगठ्याचा ठसा देऊन माहितीची खातरजमा करावी। माहिती जोडल्यास पोर्टलवर सक्सेस असा संदेश येईल। काही त्रुटी असल्यास आधार केंद्रावर जाऊन दुरुस्ती करून घ्यावी। जर तुमचा आधार क्रमांकाला मोबाईल नंबर अपडेट नसेल किंवा तुमच्या आधार क्रमांकावर काही माहिती चुकली असल्यास लगेच आधार क्रमांक किंवा आधार कार्ड हे आपण अपडेट करून घ्यावे। तरच या ठिकाणी तुमच्या अंगठ्याचा ठसा आणि माहिती व्यवस्थित पोर्टलवर सक्सेस असा मेसेज येणार आहे। ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली आहे का तुम्ही? तर ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना पीक पाहणी, कर्ज आणि विमा यासारख्या सेवा भविष्यात पेपरलेस पद्धतीने मिळवणे सुलभ होणार आहे। त्यामुळे ॲग्रीस्टॅकवर आपण लगेच नोंदणी करावी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही महत्त्वपूर्ण योजना जाहीर केली आहे। थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करणे आणि नियमित कर्जदारांना प्रोत्साहन देणे असा दुहेरी उद्देश या योजनेचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू झालेली ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरेल। आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे तर केवळ अर्ज करून चालणार नाही, तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आपले आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे। ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल। प्रमाणीकरण न झाल्यास लाभ मिळण्यास तांत्रिक अडचण येऊ शकते। शेतकऱ्यांना मग लाभ कसा मिळणार आहे? तर थकीत कर्जदार जे शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत झाले आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी थेट दिली जाणार आहे। आणि जे नियमित कर्ज भरतात ते कर्जदार शेतकऱ्यांना जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासनाकडून गौरविण्यात येणार आहे। मग मित्रांनो, राज्यातील अनेक शेतकऱ्यातील लाखो शेतकऱ्यांनी सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहे। तर या कर्जमाफीसाठी निकष आणि अटी शर्ती काय आहेत? तर योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे। शासकीय कर्मचारी प्राप्तिकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील तर एका आधार क्रमांकावर केवळ एकाच लाभार्थ्यांना लाभ मिळेल। कर्ज मर्यादा 2 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक आहे। आधार प्रमाणीकरणाबाबत अद्याप काही आले नाही, मात्र कर्जदाराबाबत मागितलेल्या नियमित व थकबाकीदारांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे, असे जिल्हा उपनिबंधक यांनी माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर या ठिकाणी तुमचे आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे। तुमचे आधार कार्डला तुमचे बँक खाते जोडलेले आहे का? तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का? फार्मर ID कार्ड काढलेले आहे का? हे सगळ्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। या सर्व गोष्टी पूर्ण असेल, आधार प्रमाणीकरण झाले असेल, आधार कार्ड DBT असेल म्हणजे बँक पासबुकला DBT पूर्ण असेल आणि तुमचे फार्मर ID काढलेले असेल तर तुम्हाला 100% या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे। अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।